बघा आपण एच पी पाहत होतो. एच पी म्हणजे हॉर्स पॉवर. 1 एच पी म्हणजे 746 वॅट आणि त्याला किलोवॅटमध्ये रूपांतर करायचं झालं त्याचं 0.746 किलोवॅट असं होईल. ते 1 एच पी म्हणजे हे एक साधारण युनिट आहे जे की मोटरची इफिशियन्सी किंवा मोटरचा जो आउटपुट मिळतो आपल्याला तो एच पीमध्ये गणला जातो किंवा मापन केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. तर हे जे होतं हे एच पीबद्दल होतं, हॉर्स पॉवरबद्दल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा 50. फाइंड अ स्लीप वेन अ सिनोक्रोनस स्पीड इज 1800 RPM and rotor speed is 1114 RPM. A 3-phase induction motor with a 50 Hz frequency. म्हणजे इथे सरळ सरळ सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्हाला इथं स्लीप फाइंड अप करायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही मला हे सांगा, स्लीपचा फॉर्म्युला माहीत आहे का तुम्हाला? इथे दिलेला आहे स्लीपचा फॉर्म्युला. काय स्लीपचा फॉर्म्युला? पहिले दिलेलं काय ते लिहून घ्यायचं. दिलेलं काय त्यांनी, जेव्हा एक सिनोक्रोनस मोटर 800 RPMनी एक सिनोक्रोनस स्पीड दिली आहे म्हणजे एन एस दिला आहे. सिनोक्रोनस स्पीड कशाने दर्शवतो आपण? एन एसनी. म्हणजे एन एस किती आहे? 1800 RPM. 1800 RPM दिलेला आहे. त्यानंतर रोटर स्पीड दिली आहे त्यांनी. रोटर म्हणजे एन आर. रोटर स्पीड म्हणजे एन आर दिलेली आहे त्यांनी 1140 RPM. किती दिलं आहे? रोटर स्पीड दिली आहे. आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी कशाने दर्शवतो आपण? एफनी. ते किती दिलेली आहेत? 60 हर्ट्ज दिलेली आहेत. 60 हर्ट्ज. यावरून तुम्हाला आता फक्त स्लीप काढायचा आहे. स्लीप काढायला स्लीपचा फॉर्म्युला काय? स्लीपचा फॉर्म्युला काय? यस इज इक्वल टू एन एस मायनस एन आर अपॉन एन एस इंटू 100. स्लीप पर्सेंटेज काढायची आपल्याला. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? शेवट पर्सेंटेजचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणून आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल 100नं. म्हणून आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 100नं, कारण की ऑप्शनमध्ये पर्सेंटेज दिलेले आहे तिथं. त्यामुळे आपल्याला त्या फॉर्म्युलाला इंटू करावं लागेल 100. आता हा स्लीपचा फॉर्म्युला आहे. तर व्हॅल्यू दिल्या आहेत. आता त्याच तुम्हाला व्हॅल्यू इथे पुटअप करायचे आहे. काय आहे व्हॅल्यू? पुटअप करा. स्लीप इज इक्वल टू एन एस किती आहे? 1800 RPM मायनस एन आर किती आहे? 1140 RPM अपॉन एन एस दिला आहे. एन एस किती आहे? एन एस किती आहे? 1800 RPM. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, याचा जो नियर अबाउट जे कॅल्क्युलेशन निघणार हे 36.66 असे याचा आन्सर येणार. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं याचं. हा डायरेक्ट क्वेश्चन दिलेला होता. नाही तर पहिले तुम्हाला सिनोक्रोनस स्पीड फाइंड अप करायला लागली असती. सिनोक्रोनस स्पीड फाइंड अप करून तुम्हाला स्लीप काढायला लावलं असतं. पण तसं न करता त्यांनी डायरेक्ट तुम्हाला इथे सिनोक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड दिली असल्यामुळे डायरेक्टली तुम्ही स्प्लिट जो हे जे आहेत स्लीप तो फाइंड अप करू शकता. हे 0 कॅन्सल झाले इथंच. हे काटाकुटी करायची आणि त्यानंतर हा भागाकार करायचा. याचं जे मिळणारं आन्सर असणार तुम्हाला हे 36.66% इतकं असणार. म्हणजे तुमचं याचं आन्सर जे असणार ते ऑप्शन ए इज करेक्ट असणार. हे जे होतं हे याचं एक्सप्लेनेशन झालं. याचे 2 पार्ट करावं लागले मला. अचानक कॉल आला त्यामुळे ते ऑपअप व्हिडिओ जो आहे तो कट झाला. त्यामुळे 2 पार्ट करावं लागले. त्याबद्दल क्षमस्व. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. तर हे दोन्ही व्हिडिओ पहा जे की तुम्हाला खूप हेल्पफुल आहेत. यानंतर आपण जे MCQ सिरीज किंवा जर काही टॉपिक घ्यायचे असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.